हाय, आज आम्ही चाललोय जेवण शतपावलीला. नेमकं आम्ही जातो कुठं ते चला बघूया. तिथून आम्ही घराबाहेर पडलो. वैभवीन दादा पुढेच होते. आमचा शेजारचा भैया झोपायला लागला होता बाहेर. त्याच्या पंख्याला काहीतरी झालतं. आमचा वैभव सगळ्यांच्या मदतीला धावतो. त्याच्याही गेला. आला, त्याला बोललं चल आपल्याला जायचं बाहेर. गेलो. बाहेर खूप अंधार होता. आम्ही तसंच पुढे गेलो आणि मेन रोडला लागलो. उन्हाळा आहे पण थंड हवा भारी सुटली होती. तिथून आम्ही गेलो. पुढं एक दुकान दिसलं. ह्यांना काय कंट्रोल होतं होय. गेले आणि डायरेक्ट एवढं शोधून त्यांनी अलीकडेच मला थांबवलं होतं आणि ते दुकानात गेले होते. एवढं शोधून फक्त त्यांनी 2-3 कुरकुरेच घेऊन आले. आम्ही कुरकुरे घेऊन एका कडेने चाललो होतो. अंधार होता, संध्याकाळ झाली पण भरपूर गाड्या होत्या कडेने. आम्ही एका साईडनं चाललो होतो. फायनली आम्ही धिंगाणा मस्ती करत चाललो होतो. फायनली आम्हाला जिथं आम्ही जातो रोज तिथं आम्ही आलो, म्हणजेच माझी शाळा. तिथं खूप मोठं ग्राउंड आहे. आम्ही शतपावलीसाठी आम्ही तिथंच येतो. आणि दादा तेवढं तास जाताना सांडला असता, पण त्यानं सावरलं आणि आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यावरती कोणाचा न विचार करता डायरेक्ट मी कुरकुर फोडून जेवण केलं तर तरी पण खाल्लं. वैभवी म्हणते मला पण असू दे, माझं पण विचार कर म्हणून. तिथून आम्ही गेलो. तिथं वैभवीला एका जागा दाखवली आणि तिथं आम्ही जाऊन बसलो. बसल्यावरती हा माझा भाऊ दादा, म्हणजे आम्ही त्याला लाडन दादा म्हणतोय, माझी बहीण. आणि जी ही सावली दिसते ती मी स्वतः वैष्णवी. आणि हे दिसतंय सगळं ते माझी शाळा. म्हणजे आम्ही इथं 1ली ते 12वी पर्यंत इथंच आम्ही शिकलो. असं हे पूर्ण एकदम भारी वातावरण होतं. तिथून आम्ही बाहेर गेलो. हे पूर्ण शाळा आणि आमचे वॉचमॅन काका अंधारात दिसत नाहीत पण ते आहेत इथं असतात पाहण्यासाठी. आणि तिथून आम्ही मजा मस्ती करून बाहेर निघालो. निघताच हे वैभवीने अजून दगडं घेतली होती त्या वैभवीला भीती घालायला. तिथून आम्ही आलोच. वैभवीला खायला लागली कुल्फी. दिसल्यावरती त्याला काही ते हो ना, त्यामुळे त्याने आमच्या दोघीचा न विचार करता स्वतःलाच एकट्यालाच एवढी कुल्फी घेऊन त्या काकावर काय एवढा गप्पा मारत होता काय माहिती. एक कुल्फीच घेऊन आला माझ्यासोबत. पण मला म्हणलं दे तर दिली नाही त्यांनी. दिली त्याच्यासोबत माया मस्ती कर. तसंच रोडवरनं पलीकडे आलो आम्ही. पलीकड साईडला त्याला लगेच कुल्फी संपते नाही तोपर्यंत त्याला जिरा सोडवायला दिसला. तिथून लगेच मला ओढत घेऊन गेला. शेवटी त्याला मान्य केलंच त्याला, बाबा जाऊ दे त्याला जिरा थोडा पाजावा. तिथून आम्ही गेलो. 3 स्टिंग घेतल्या. त्या काकांनी पहिल्यांदा वैभवला, तो लय हावरा ह्या गोष्टीसाठी, त्याला पहिल्यांदा दिलं. नंतर वैभवीला आणि नंतर मी घेतलं. आम्ही मस्तपैकी स्टिंग पिलो आणि तिथून निघालो. तरी त्याचं मन भरेना. नंतर पुन्हा गेला तो. परत एक मँगो घेऊन आला आणि मँगो पण नाही, एकटाच पिला सगळा. आणि आम्ही तिथून मजा मस्ती करून बाहेर निघालो. बाहेर निघताच थोडंच अंतर होतं तिथून, त्यामुळं घरी पोचलो. थँक्यू.